रामकृष्ण हरी मंडळी, हर हर महादेव. तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृतचा अध्याय 3 मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या अगोदर आपण अध्याय 1, 2 व 11 पाहिले आहेत. शिवलीला अमृतच्या अध्याय पारायणाने, श्रवणाने व पठणाने सर्व दुःख दूर होतात व भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते. चला तर मग भगवान शंकराला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. हर हर महादेव. अध्याय 3 राजा कल्माशपादाची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला. मृगयेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले. म्हणून सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले पाककौशल्य दाखवून त्याच्या प्रासादात आचार्याची नोकरी मिळवली. पुढे वसिष्ठ ऋषी नृप भेटीस आले असताना त्याने भाज्यामध्ये नरमास शिजवून पंक्तीत वाढले. ही गोष्ट अंतर्ज्ञानी वसिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला तू निर्जन वनातील राक्षस होऊन नरमास खाशील असा शाप दिला. राजाने चौकशीसाठी आचार्याला बोलावले, पण तो केव्हाच पळाला होता. तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्याचे हातात पाणी घेतले. पण पट्टराणी मदयंतीने त्यांना परावृत्त केले. राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले. त्यामुळे पाय काळे पडून त्याला कल्माशपाद नाव पडले. सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला. ऋषी शापाने राक्षस झालेला कल्माशपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असता त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले. म्हणून त्याच्या पत्नीने त्याला तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रम्मान होताच मरण पावशील असा शाप दिला. त्यानंतर ती सती गेली. शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली. त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले. या सर्व घटनांनी बेचैन झालेल्या राजाने गृहत्याग करून वनगमन केले. पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची पावन कथा सांगितली. त्या क्षेत्राचे महात्म्य विशद करत असताना एक अत्यंत पापिनी श्री गोकर्ण क्षेत्री कशी आली, तिला शिवरात्रीस उपोषण, जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली त्याविषयीची समग्र हकीकत सांगितली. गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माशपाद श्री क्षेत्र गोकर्णास गेला व तेथे शिव आराधनेत रम्मान होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला. श्री शिवलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नम. जय जय शिव मंगलधामा. निज जन हृदय आरामा. चराचर फलांतिक द्रुमा. नामा अमानित तू इंदिरावर भगिनी मनरंजना. षडास्य जनका शपरीध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना. भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव संदोजात वाम अघोरा. तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा. गिरिजारंगा गिरीशा. गंगाधरा भोगीभूषणा. सर्व व्यापका अंधक मर्दना. परमातीत निरंजना. गुणत्रय विरहित तू हे पय फेन धवल जग जीवन. द्वितीया ध्येयी कृपा करुण. अगाध सुरस आख्यान. शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसी कथेची रचना. वदनी पंचमुकुट पंचानना. शौनकादिका मुनिजना. सूत सांगे नैमिषारणी. इक्ष्वाकुवंशी महाराज. मित्र सह नामे भुभुज. वेदशास्त्र संपन्न सतेज. दुसरा बिडोजा पृथ्वीवरी. पृतनाव सेने करुण. घातले उर्वीस पालान. प्रताप सूर्य उगवला पूर्ण. शत्रू भगने मावळली. तो एकदा मृग व्यापेज करुण. निघाला धुरंधर चमू घेऊन. घोरांधर प्रवेशला विपिन. तो सावजे चहूकडून उठली. व्याघ्र वृक रिसव वनकेसरी. मृग मृगी वगन वानर वानरी. शशक कंजुकांच्या हारी. सहारी नृपवर चातक मयूर बदक. कस्तुरी कुरंग जवादी बिडालका. नकुल राजहंस चक्रवाक. पक्षी श्वापते धावती. नृपे मारिले जीव बहुवस. त्यात एक मारिला राक्षस. महाभयानक तामस. गतप्राण होऊनी पडियेला. त्याचा बंधू परमदारुण. तो लक्षिता झाला दुरोण. मनी कापट्य कल्पून म्हणे सूड घेईन बंधूचा.
मित्रसह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश. कृष्ण वसन वेष्टीत विशेष, दरवी स्कंदी घेऊन या. नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण. अन्न शाखा सुवास करीन, देखोन सूर नर भूलती. राये ठेविला पाकसदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुनी. गुरु वसिष्ठ घरा लागुनी, नृपश्रेष्ठे आणिला. भोजना आला अब्जजनंदन, तो राक्षसे कापट्टे स्मरून. शांकात नरमास शिजवून, ऋषीस आणून वाढविले. त्रिकाळ ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी. कापट्टे सकळ जाणुनी, मित्रसह शापिला. म्हणे तू वनी होईसी राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष. मी ब्राह्मण मज नरमास, वाढविले कैसे पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा, बोलावा सुप शास्त्री. तो पळाला शयन घालता, गुप्त रूपे वना आपुल्या. राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण. मीही तुझ शापीन म्हणून, उदक करी घेतले. तव रायाची पट्टराणी, मदयंती नामे पुण्यखानी. रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जेवी शारदा. मदयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारून या. शिष्ये गुरुशी शापवया, अधिकार नाही सर्वथा. गुरुशी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी, बोललीस साचते. म्हणे दे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्याच प्रपदावरी, जल टाकी मित्रसह. तो जाणून पर्यंत चरण, दग्ध झाले कृष्णवर्ण. कुष्ठ भरला मग तेथून, कल्माशपाद नाम त्याचे. वसिष्ठे जाणून वृत्तांत, रायासी उशाप देत. म्हणे 12 वर्षी होशील मुक्त, ऐसी स्वस्थाना आपुल्या. गुरु पावला अंतर्ध्यान, मग कल्माशपाद राक्षस होऊन. क्षुधांक्रांत निशिदिनी, वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर विशाळ, देह कपाळी शेंदूर. विक्राळ वदन बाहेर शुभ्र, दंत दाढा वाढलिया. जीव भक्षिले आसमास, वनी हिंडता तो राक्षस. एक ब्राह्मण कुमार डोळस, 12 वर्षी देखिला. सवे त्याची ललना चिमणी, दोघे क्रीडती कौतुके वनी. तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुनी, भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत, अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत. गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य, माझा कांत मारू नको. गडबळा लोळे सुंदरी, करुणा भाकी पदर पसरी. सेवेची जाऊनी चरण धरी, सोडी झडकरी पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा, महत पाप घेऊ नको एकसरा. स्वर्ग मार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळी. ऐसी करुणा भाकिता कामिनी, निर्दये भक्षिला तेची क्षणी. अस्ति पंजर टाकुनी, तिये पुढे दिदला. तवजी दुःखे करुणी, आक्रोशे कपाळ पीठी धरणी. मृत्तिका घेऊनी घाली वदनी, कोणवनी सावरी तिते. मग तिने शाप दिदला राया ते, जो अलोट विधी हरिहर येताते. म्हणे मदयंती संग सुरते, प्राण जाईल तेची क्षणी. कोणे एके स्त्रीचा संग सोहळा, तुझन घडो रे चांडाळा. ऐसा शाप वदोनी ते वेळा, केल्या गोळा अस्तिपतीच्या. तत्काळ प्रवेशली अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होनी. राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे श्रेयसी. एरी कपाळ पीठी आक्रोशे करुण, म्हणे झाले वंशखंडन. पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरुण, प्राण आपुला रक्षिका. अनिवार्य अत्यंत मन, न करी कोणे स्त्रियशी संभाषण. खदिरांगाराची सेज आजपासून, झाली तुझ लागी जानपा. परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोडीला व्याघ्र. की महाभुजंगाचे दंत समग्र. पाडोनी गारुडी दीन करी, की नासिकी वेसन घालून. महावृषभ करीती दीन, की वनी निरंकुश वारण. धरुणी क्षीण करीती मग, तैसा कल्माश पादभूप. होनी राहिला दीनरूप, पुढे प्रकाश वया कुळदीप. आपण धर्मशास्त्र पाहतसे, तेथेची पाहुनी प्रमाण. वसिष्ठे मदयंतीस भोग देऊनी, अमोघ वीर्य पडता पूर्ण. दिव्य पुत्र जाहला, तेने पुढे वंश चालिला. असो तो राव मृगयेस निघाला, यथारण्य तथा गृह वाटे नृपाला.
भोगतईचे सर्वही मनात मनोज विकार उठत. विवेका कुशे काम इभ आवरित म्हणे श्रीस वैधव्य मज मृत. ते कर्म सहसान करावे आपुली कर्मगती गहन. प्राक्तत विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवणी. भोगिल्या विनन सुटेची ऐसा राव उदास युक्त. वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत. राया पाठी उभे सदा दाम्पत्य पूर्वी मारिली. ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तिथे हिंडता सकडी. परी कदा काळीन सोडी. सोडी स्वप्नी जागृतीत. महाविक्राळ दात करकरा खात. राये व्रते केली बहुत. दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला. मिथुला नगर समीप आला. वनश्री देखता आनंदला. परी ब्रह्महत्या पाठीसी उभी. वृक्ष लागले बहुत. आम्र वृक्ष फळ भारे डोलत. व फळी रांतांजन विराजित. केळी नारळी खजुरिया चंपक जाई जुई मालती. मोगरे पुन्नाग राज शेवंती. मलयागर कृष्णागर जाती. जपा करवित कोपिदार वड पिंपळ औदुंबर. पारिजातक बकुल देवदार कपित्त बिल्व अंजीर. अर्जुन पिचुमंद कंदपते ऐसिया वना माझी नृपती क्षण. एक पावला विश्रांती परिते पाठीसी पापमती. ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्यवासरमणी. ती निधान जोडे रंका लागुनी की सुशिता पुढे उचंबळोनी. क्षीराब्दी जैसा पातला मी मर्तियाच्या मुखात. अकस्मात घातले अमृत की चिंताग्रतासी प्राप्त. चिंतामणी जाहला तैसा तापसिया माझी मुकुटमणी. शिष्या मादी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी. तये स्थानी पातला राये घातले लोटांगण. दाटला अष्ट भावे करून उभा ठाकला कर जोडून. करीस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन. पापे संहारती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करून. तरी रंक सहस्र नयन होय यावरी तो महाराज गौतम. कल्माश पादा पुसे कुशलक्षेम. राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम. सुखे करून नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. स्वधर्म आचरिती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र. समस्त सुखरूप वाहते की राव म्हणे आपुले कृपे करून. समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते. दुरून आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर. ब्रह्महत्या दूर होऊन समग्र मग पूर्व कर्म आपुले दुस्तर. ऋषी प्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र. भूलोकास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार. महिमा तेथीचा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ. भवानी सहित तेथे नांदत सूर असुर किन्नर सेवित. अर्धमात्रा पीठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन. ब्रह्मादिका दुर्लक्ष जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन. तप गहन आचरत कोटी सूर्याची या प्रभा. मुडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा. तेथीची शोभान वर्णवे इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र. तेथेची वसती अहोरात्र तेथेची पाषाण तरुवर. समग्र निर्जर अवतरले सत्यवहित हृदय रत्न. जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ भृगु दामजग्न. गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायका. मंडप घसनी होतसे देख नारद तुमरु गायक. जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र. उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिवहर हर. आनंद थोर होतसे ऋषी करिसी वेदघोष. अष्टनायिकांचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते. ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन. नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित. ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे. दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमना. उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत जेथे विराजित. भूलोकास साक्षात माहेर संत साधकांचे. त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन. त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे.
द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वस्ती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडून कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाक पाने रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जान तप आचरला निर्वाण गोकर्णी एकदिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्वकाळ शिवसार समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकवया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग पूजना विनजान उदक प्राशानन करीच पंचध्यानाचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जे संपूर्ण स्थान व्हावा शक्रेतीचे लिंग नेऊन समुद्री टाकले द्वेषे धरून त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासाप्रती द्विपचवंतन जाता झाला सापेक्षे तप आचरला दारुण जो षष्टी कला प्रवीण जेने वेदांची खंडे करुण सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुख्य गायन अद्भुत केले त्यांचे स्वामी पुढे आपुले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेमभरित उमानाथ संतोषे जेने राग उपराग भार्यासहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला प्रभू तोषला अद्भुत मने प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशकंदन नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकून संतोषला कर्पूर गौर भोळा उदरी चक्रवती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातुनी की ब्राह्मण नंदरस मोरोन दिव्य लिंग ओतिले सहस्र बाल सूर्य न पावती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिदले रावणाचे करी जे अत्तर्क्य ब्रह्माधिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकाधिकांचे देवार्चन वेदशास्त्र पुराण दिव्य लिंग वर्णिती त्रिगुणाती परब्रह्म जे अज अचित अजान सचिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेने रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुराणत जे लिंग रावते हाती घेऊन पुढे हे त्रिलोचन त्रिशोशमन लावण्य सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अर्पणेची अपर प्रतिमा ऐसी हेची मज सर्वोत्तमा सचिदानंद पूर्ण ब्रह्मा नाम अनामित मातीत तू शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्गुण शके विदिश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची नाही अर्पणा तू रावणे अवश्य म्हणून स्कंदी घेतली स्कंदजननी दिव्यलिंगी हाती घेऊनी लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊनी पंचवदन हासतसे म्हणे ती येच्या कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात धाववेनी वारी जननयना इंदिरावरा निगमान वादता सुहास्य वक्त्रा हे नीलपयोधर गात्रा धाव वेगी सोडवी मज हे मधुकैटव नरकमुर भंजना हे दशावधातरा पती पीतवसना हे मदनांतक मानस रंजना हे जनार्दना जगद्गुरो हे कोटी मनो जात श्रीधर असुर मर्दन परम उदार ऐसे स्तवन एकता सर्वेश्वर विप्र रूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपचन वदना
कोठे मिळविली ऐसी ललना, दशमुख म्हणे हे अर्पणा, सदाशिवे दिदली विप्र म्हणे खाली उतरून, न्याहाळून पाहे इचे वदन, रावण पाहे तव ते कुलक्षण, अत्यंत कुरूपी देखिली भुवयास आठी अमंगळ पूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन, गदगदा विप्र हासे देखुनी, टाकोनी रावण चालिला मग रमाधवे तये स्थळी, स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवाजवळी, म्हणे श्री अमंगळ कैसी दिदली, शिव म्हणे सत्य वचन ते तुझ, नाटोपे कौंटाळीन अनंत ब्रह्मांडे दावून, सेवेची लपवित तत्वता, मग श्रीधरे अंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मळी रूप संपन्न, मयासुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली तेची पै, तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही, ती जगती अंगीच्या सुवासी धावती, काद्रव्ये चक्रे प्रीतीने, तिचे नाम वदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वरी, विशंती नेत्राचे तत्वरी, पट्ट महिषी पतिव्रता, मयासूर करील कन्यादान, वर एक शक्ती देईल आंदन, सप्तकोटी मंत्राचे गहन, सामर्थ्य असे जिये माझी, निर्वाण सांगतीत शक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती, महाशत्रूवरी निर्वाणी, ती प्रेरावी त्वा सत्यपै, ऐसे एकताची रावण, परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी, तो गजानन गायी राखी, गजाननाचे स्तवन, देव करती कर जोडून, म्हणती दिव्य लिंग सोडवून, स्थापी अक्षयी गणपती, ऐसा देवी प्रार्थिला एकदंत, तव रावणासी मूत्र लागले बहुत, पुढे पाऊल न घालवत, चरफडीत मूत्र भरे, भूमीवरी लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे, हाती घेऊन लघुशंकेस बैसावे, हेही कर्म अनुचित, तो सिद्धी बुद्धीचा दाता, विप्रवेशे गायी राखिता, त्यासी लंका नाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती, माझ्या गायी रानोराणी पळती, तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती, लागेल हे न कळे मज, रावण म्हणे न लगताशन, येतो मूत्रशंका करून, विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न ऐसी जरी लिंग टाकी न भूमीवरी, अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती, दूर जाऊन एकांत क्षिती, लघुशंकेस बैसला, अगाध गजमुखाचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर, शिव उपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा, असो रावणासी मूत्राचे पूर, लोटले न सावरती अनिवार, एक लटिका लोटता इभ्रवक्त्र, हाक फोडी गरजोनी, माझ्या गायी गेल्या दुरी, हे आपुले लिंग घेई करी, रावण बोलेची निर्धारी, हस्तसंकेते थांब म्हणे, दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन, एव घटिका झाल्या 3, कदापि रावण न उठेची, जैसे पाखंडियाचे कुमत, न सरेची वारिता पीडित, तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य, पुन्हा एकदंत हाक फोडी, राक्षसा आपुल्या लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी, अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपटेना, पृथ्वी सहित अभंग्य, एकची झाले दिव्यलिंग, रावण धावे सवेग, अशोच अपवित्र क्रोध भरे, लिंग उभटिता डळमळी, उभीनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी, परीन उपटे तया लागुनी, अखंड अभंग जाहले, गुप्त झाला गजानन, पायी पृथ्वीत जाती लपून, रावणे एक गायीचा कर्ण, धावोनिया धरियेला, तोची न उपटे तया लागुनी, मग तेथेच केले लिंगपूजन, गोकर्ण महाबळेश्वर तेथून नामजान पाडिले, रावण माता तेथे येऊनी, ते नित्य करी शिवपूजन, आधी लिंग हे जाणून, करीती अर्चन सुर ऋषी, रावण कुंभकर्ण बिभीषण, तेथेच करीती अनुष्ठान, त्यांच्या बळे करून देव जिंकले रावणे, मयासूर मंदोदरी आणि शक्ती, तेता झाला रावणाप्रती, लक्षपुत्र नातू गणती, 1.25 लक्ष जयाचे, इंद्रजिता ऐसा पुत्र, अष्टदशा शोक्षिणी, सेना भार जेतीच्या अनुष्ठाने अपार, रावण पावला संपत्ती, गौतम म्हणे राजोत्तमा, ऐसा गोकर्णीचा थोर महिमा, वर्णून न शके मगवा ब्रह्मा, येणे आम्हा तेथून जाहले, मिथुलेश्वराच्या यागा कारणे, आम्ही येत असता त्वरेने, अद्भुत एक वर्तले तुझ कारणे, कैसा तोची सांगतो, एक वृक्ष
न गोद्र विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ, तो एक चांडाळीन अमंगळ अति पवित्र देखिली सर्व रोग वेष्टीत पूर्ण, जन्मांध गलित कष्ट भरले जाण, किडे पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधी उठली चहूकडे, रगत पिती भरून हस्तपाद बोटे गेली झडून, परम कुशित कुलक्षण कैचे अन्न उदकती येते, दंतहीन कर्णहीन गर्भित तियेचे गेले लोचन, कर्ण नासिका झाडोन किडे पडले बुचबुचित, अंगीचे चर्म गेले झडोन वस्त्र पडले गळोन, धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत, तिचा मरण काळ जावळी आला जाण, वरते पाहिले आम्ही विलोकून, तो शिवे धाडिले दिव्य विमान, तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन, शिवदूत बैसले चौघेजण, कोटी सूर्यतेज विराजमान, प्रभा शशी समान एकाची, कोणी अग्नितेजे विराजत, भालचंद्र शोभिवंत, दिव्य विमान लखलखित, वादे वाजती चतुर्विध, अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती, गौतम म्हणे एके नृपवती, मग तया प्रती पुसिले, हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाण, उद्धारते म्हणती तया चांडाळीनी लागून, शिवे आणू पाठविले निजपदा, मग म्यातयासी पुसिले, इने पूर्वी काय तप केले, मग ते शिवदूत बोलिले, पूर्वजन्मीचा वृत्तांत, पूर्वी केकय नामा ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण, आपुल्या सौंदर्याच्या गर्वे करून, कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली, जार कर्म करू लागली, बापे शिकविल्या नायके, तो हे जाहली गरोदर, लोक निंदा करिंदी समग्र, मग बापे केश धरुणी सत्वर, बाहेर घातले येसी, मग ही हिंडता देशांतर, कोणी एक सभाग्य शूद्र, त्याने इथे श्री करुणी सत्वर, समग्र द्रव्य ओपिले, तेथे अपत्ये झाली बहुत, ही अत्यंत मदमासी रत, पुष्ट जाहली बहुत, गुरणीत लोचन उघडीना, शूद्र घेऊनी दासीदास, गेला क्षेत्री कृषी कर्मास, हे सुक्षित आठवणी मासास, शस्त्र घेऊनी चालली, मध्ये माजली नुगडी लोचन, हा बस्ताची आहे म्हणून, गोवत्साचे कंठी जाण, पापिनी सुरी घालीतसे, ते अट्टहासे ओरडत, गायी हुंबरोनी अनर्थ करीती, शने कंठ छेदोनी गृहांत, वत्स गेले त्वरेने, डोळे उघडणी पाहे पापिनी, मग गोवत्स ओळखिले तेच क्षणी, तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी, म्हणे करणीने करता केली, मग अर्धवत्स मास भक्षुन, उरले टाकी बाहेर नेऊनी, लोकांत उठविले पूर्ण, गोवत्स मारिले व्याघ्राने, त्यावर ही काळे मृत्यू पावता, तो येऊन या यमदूत येस नेले मारित, बहुत चर्चित निर्दयपणे, कुंभी पाकी घालिती, असी पत्रवनी चित्रगुप्तासी, पूर्णे सूर्यनंदन, इचे काही आहे की नाही पुण्य, ते म्हणती शिवनाम उच्चारुणी, गोवत्स वधक इने केला, मग यमे दिदले लोटून, चांडाळ योनीत पावली जनन, गर्भाद कुशळ कुलक्षण, विष्टामूत्रे भरली सदा, श्वासाचे उष्टिते भक्षी जाण, तो मायबाप गेलो मरून, मगही हाती काठी घेऊन, गावोगावी हिंडतसे, तो शिवरात्र पर्वकाळ, लक्षुन गोकर्ण क्षेत्रा प्रति संपूर्ण, यात्रा चालली घोष गहन, नानाविध वाद्यांचा होतसे, शिवनामाचा घोष अपार, शिवभक्त करीती वारंवार, त्यांच्या संगेही दुराचार, चांडाळीनी चालिली, गोकर्ण क्षेत्राला गेली चांडाळी, पडली भद्र काळीच्या देवळाजवळी, म्हणे मज अन्न द्यावे ए वेळी, बहुत पापिनी मी आहे, हांका फोडीत हात पसरुनी, तो प्रदक्षिणा करीती भक्तजन, एके बिल्बपत्र नेऊनी, तिचे हाती घातले, ते त्रिदळ चांचपोन पाहत, मुखी घालावयाची नाही वस्त, म्हणून रागे भिरकावित, ते पडत शिवलिंगावरी, शिवरात्रीस उपोषण, बिल्बदळे घडले शिवपूजन, शिवभक्तासवे जागरण, घडले संपूर्ण चांडाळीस, शिवनामे गरजती जन, हेही करीत तसेचे स्मरण, तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी, ऐसा तिचा पूर्ववृत्तांत, शिवगणी सांगितला समस्त, मग ती दिव्य देह पावोनी,
बैसत शिवविमानी तेदवा आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण. मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्णा प्रती जाई सत्वर. शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या या गा लागुनी. कल्माश पादतेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहारते पूजिले सांग. अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जावणी राव झाला निर्दोष. तो कैलासाहुनी अधिपुरुष पाठवित दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान. अनंत विजांचे रस पिळवून मूर्ती ओतिल्या वाटवे. अनंत वाद्ये गर्जती अनवेळा तेने रंग रुसुरंग दाटला. दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुण वृंदारक. मित्रसह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानन. इंदचंद्रा दीपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा. स्वस्वरूपा मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद घन. धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन. धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मानसरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित. की निधान भावते समस्त साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार. देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया. श्री भक्ती तटविलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा. श्रीधर वर्धना कैलास विलासा. कथारस वदवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड. तृतीय अध्याय गोडहा श्री साम सदाशिवार्पणमस्तु. आमचे चॅनल हे धार्मिक यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.